सुभाषित भावार्थ दीप। सुभाषित भावार्थदीप ह्या चॅनलच्या पुष्प 8 मध्ये आपले सहर्ष स्वागत। या आधीच्या सर्व पुष्पांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप आभारी आहोत। या आधीच्या पुष्पांचा व्हिडिओ परत पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक क्लिक करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। धन्यवाद। निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्। अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः। अर्थात नीतिमान लोक निंदा करोत अथवा स्तुती करोत, संपत्ती तिच्या इच्छेनुसार येवो अथवा जावो, मरण आज येवो अथवा पुढील युगात, धैर्यवान माणसे न्यायमार्गावर टाकलेले पाऊल कधीही मागे घेत नाहीत। भावार्थ: वानोत निंदोत सुनीतिमंत, चळो असो वा कमळा गृहात, हो मृत्यू आजीच घडो युगांती, सन्मार्ग टाकून भले न जाती। वरील ओळी सुभाषिताचा अर्थ योग्य रीतीने स्पष्ट करतात। ध्येयवादी माणसे जेव्हा त्यांचे काम करत असतात त्यावेळी काही त्यांची स्तुती करतात तर काही जण निंदा करतात। मात्र हे ध्येयवादी लोक त्याकडे लक्ष न देता आपले काम सुरूच ठेवतात। या कामात त्यांना कधी संपत्तीची साथ लाभते तर कधी नुकसानही सोसावे लागते। मात्र ते या गोष्टींनी विचलित होत नाहीत। काम करत असताना मृत्यू आज येवो अथवा कधीही येवो त्याची ते पर्वा करत नाहीत। आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगणित स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या ध्येयाकडे खडतर मार्गावरून वाटचाल केली। अपार कष्ट सोसून सर्वांच्या सहकार्याने स्वातंत्र्य मिळविले। अशी ध्येयवादी माणसे समाजाचे भूषण होत। अधिकाधिक अशी माणसे घडावीत असे सुभाषितकाराने यातून ध्वनित केले आहे। कोहि भारः समर्थानां, किं दूरं व्यवसायिनां, को विदेशः सुविद्यानां, कः परः प्रियवादिनां। अर्थात सक्षम माणसाला ओझे कशाचे होणार, उद्योगी माणसाला दूर काय असणार, चांगली विद्या मिळवण्यासाठी कोणता विदेश, व गोड बोलणाऱ्या माणसाला परका कोण वाटणार। भावार्थ: माणसाने कायम आपल्या कर्तृत्वावर व परिश्रमांवर विश्वास ठेवून निष्ठेने आपले काम करावे। अशा दृष्टिकोनामुळे कठीण गोष्टी देखील सहजपणे साध्य होतात, असे सुभाषितकार ह्या सुभाषितातून सुचवितो आहे। जो समर्थ आहे त्याला कोणत्याच गोष्टीचे ओझे वाटत नाही। म्हणजेच जो एखादे काम पूर्ण विचारांती आपली कुवत लक्षात घेऊन करतो त्याला ते काम कितीही अवघड असले तरी जड वाटत नाही। येथे केवळ शरीराचे सामर्थ्यच अपेक्षित नसून वैचारिक, मानसिक व आर्थिक बळसुद्धा अपेक्षित आहे। कामाचे स्वरूप, ते करताना येणाऱ्या संभाव्य अडचणी, काम पूर्ण करण्याचा अंदाजे कालावधी यांचा नीट विचार करून आपली संपूर्ण शक्ती वापरून जो काम करतो त्याला त्या कामाचा भार पेलावतो असा मतितार्थ। तसेच जो एखादा व्यवसाय करतो आहे त्याला आपला व्यवसाय वाढावा, प्रगत व्हावा यासाठी आपले गाव,
शहर सोडून प्रवास करावाच लागतो. मग व्यवसायाची प्रगती करणे हे ज्याचे मुख्य ध्येय आहे, त्याला कितीही दूर जाऊन आपला व्यवसाय तेथे पोहोचवणे अवघड वाटत नाही. त्याच्या दृष्टीने व्यवसाय वाढणार असेल तर परमुलुखही फार लांब नसतो. ज्याला ज्ञान मिळवण्याचा ध्यास आहे, परिश्रम सोसूनही ज्ञान मिळविण्याची इच्छा आहे, अशा माणसाला विद्या मिळवण्यासाठी परदेशही आपलासा करावा लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पारतंत्र्यात असताना सरकारी धोरणात विरोध करायचा असेल तर उच्च शिक्षण गरजेचे आहे हे ओळखून लोकमान्य टिळक, डॉक्टर आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक भारतीय नेत्यांनी विलायतेत जाऊन शिक्षण घेतले व परत येऊन स्वातंत्र्य लढ्यात आपल्या लोकांचे नेतृत्व केले. प्राचीन काळातही नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशविदेशातून विद्यार्थी येत असत. तसेच वसुधैव कुटुंबकम असा जो दृष्टिकोन आहे, त्याच्यासाठी परका कोणीच नाही. जो मनाने शांत, समाधानी व वृत्तीने आनंदी आहे, तो इतरांशी गोडच बोलतो. त्याच्यासाठी कोणी आपला परका असा भेद नसतो. त्याचे वागणे सर्वांची सहृदयपणे असते. न संकटम अनारुह्य नरो भद्राणि पश्यति संकटम पुनरारुह्य यदि जीवति स पश्यति. अर्थात संकटावर मात केल्याशिवाय माणसाला यश दिसत नाही. संकटाशी लढून त्यातून जर तो जगला वाचला तर त्याला यश नक्की मिळते. भावार्थ: प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येत असतात. कधी जीवन सुरळीत चालते तर कधी त्याला संकटाशी मुकाबला करावा लागतो. हे संकट आर्थिक, कौटुंबिक अथवा सामाजिक असू शकते. सुरळीत जीवन चालू असताना असे संकट उभे राहिले तर माणसाने घाबरून न जाता त्या संकटाशी मुकाबला करून त्यावर मात केली पाहिजे. रडत बसून संकट दूर होणार नाही. संकट दूर करण्याकरिता आवश्यक असेल तर मित्रपरिवार व अन्य यंत्रणा यांची मदत घेण्यास हरकत नाही. अशा प्रकारे जी व्यक्ती हताश न होता संकटावर मात करण्यात यशस्वी होते, त्या व्यक्तीचे कल्याण होते. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति. अर्थात सामान्य प्रतीचे लोक संकटांच्या भीतीने काम सुरूच करत नाहीत. मध्यम प्रतीचे लोक काम सुरू करून संकट आले असता मध्येच थांबतात. मात्र उत्तम प्रतीचे लोक एखादे काम सुरू केले की कितीही संकटे आली तरीही ते काम अर्धवट सोडून देत नाहीत. भावार्थ: कोणतेही काम करताना आपल्याला आवडणाऱ्या कामाची निवड करणे व ते काम करताना येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांचा विचार करणे हे माणसाने जरूर करायला हवे. जे हे न करता काम सुरू करतात त्यांच्या कामाच्या परिणामांवरून सुभाषितकार माणसाचे उत्तम, मध्यम व सामान्य असे 3 प्रकार करतो. सर्वांनी उत्तम लोकांच्या प्रमाणे आवडणाऱ्या कामाची निवड करून येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून त्यावर कोणते उपाय करता येतील याचे नियोजन केल्यास ती कामे निश्चितच यशस्वी होतील असे सुभाषितकाराला सुचवायचे आहे.